ते जरा पंखा लावते तिथे का लागत नाही हा लावा ना. ओके, तर आपला जो पॉईंट चालला होता मॅन्डेटरी डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस, तर त्याच्यात पुढे म्हटलेलं आहे द पब्लिक सर्व्हिस विच आर टू बी ग्रँटेड ॲज अ राईट अंडर द लेजिस्लेशन आर जनरली नोटिफाईड थ्रू गॅझेट नोटिफिकेशन. म्हणजे जर समजा गव्हर्नमेंटला एखादी गोष्ट जर पब्लिकला सांगायची असेल, कम्युनिकेट करायची असेल, तर त्याच्यासाठी ते गॅझेट काढलं जातं आणि गॅझेटच्या माध्यमातून पब्लिकना ते कळवण्यात येतं. नंतर सम ऑफ द कॉमन पब्लिक सर्व्हिसेस विच आर टू बी प्रोव्हाइडेड विदिन द फिक्स्ड टाईम फ्रेम ॲज राईट अंडर द ॲक्ट इन्क्लूड्स इश्युइंग कास्ट, बर्थ, मॅरेज अँड डोमिसाईल सर्टिफिकेट, इलेक्ट्रिक कनेक्शन्स, वोटर्स कार्ड, रेशन कार्ड, कॉपी ऑफ लँड रेकॉर्ड्स एक्सेट्रा. तर काही गोष्टी ज्या पुरवल्या जातात हा जो ॲक्ट आहे याच्या अंडर, त्याच्यात काय काय असतं, बर्थ सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट, डोमिसाईल म्हणजे आपण त्या ठिकाणी राहतो आहे त्याचं सर्टिफिकेट, इलेक्ट्रिक कनेक्शन म्हणजे कुणाला जर समजा लाईटचं कनेक्शन मिळून द्यायचं असेल तर, वोटर्स कार्ड, रेशन कार्ड आणि जमिनीचे कागदपत्र असतात, तर हे सगळं मिळवून देण्याचं काम हे करतं. नंतर पुढचा पॉईंट आहे रिड्रेसल, म्हणजे एखादी जर कोर्टात केस आली तर ती कशी काय लढायची. ऑन फेलियर टू प्रोव्हाइड द सर्व्हिसेस बाय द डेझिग्नेटेड ऑफिसर within the given time or rejected to provide the service, the aggrieved person can approach the first appellate authority. म्हणजे जर समजा एखाद्या माणसाने या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड नाही केल्या तर आपण ते ॲपील करू शकतो. तो माणूस फर्स्ट ॲपिलेट अथॉरिटीकडे त्याचा ॲपील तो करू शकतो. नंतर द फर्स्ट ॲपिलेट अथॉरिटी आफ्टर मेकिंग अ हिअरिंग can accept or reject the appeal by making a written order stating the reasons for the order and intimating the same to the applicants and can order the public servant to provide the service to the applicant. म्हणजे तसं तक्रार आल्यावरती जो फर्स्ट ॲपिलेट अथॉरिटी आहे तो सगळं ऐकून घेतो, दोन्ही पक्षाची बोलणी ऐकून घेतो आणि तो आयदर स्वीकारू शकतो किंवा रिजेक्ट करू शकतो आणि ते रिटर्न ऑर्डर काढतो. आणि जर समजा याच्या ॲपिलंटच्या बाजूनी जर निकाल लागला तर तशी तो ऑर्डर काढतो की याला आहेत ती कन्सर्न सर्व्हिसेस देण्यात यावी. नंतर पुढचा पॉईंट आहे ॲपील. अँड ॲपील कॅन बी मेड फ्रॉम द ऑर्डर ऑफ द फर्स्ट ॲपिलंट अथॉरिटी टू द सेकंड ॲपिलेट. कधी कधी कसं होतं की फर्स्ट ॲपिलेटला न्याय देता येत नाही. आपण क्रिकेटमध्ये बघितलं असेल की जर समजा एखादा अंपायरला जर डिसिजन घेता येत नसेल तर तो वरच्या अंपायरला सांगतो आणि मग तो कॅमेऱ्यात बघून तो डिसिजन घेतो. तसंच इकडे पण जर समजा फर्स्ट ॲपिलेट अथॉरिटीला काही डिसिजन घेता आला नाही तर तो सेकंड ॲपिलेट अथॉरिटीकडे अप्रोच करतो, हू कॅन आयदर एक्सेप्ट ऑर रिजेक्ट द ॲप्लिकेशन by making the written order stating the reasons for the order and intimate the same to the applicants and can order the public servant to provide the service to the applicant. म्हणजे एकदा सेकंड ॲपिलेट अथॉरिटीकडे आल्यानंतर तो ते ॲप्लिकेशन एक्सेप्ट करू शकतो का रिजेक्ट करू शकतो किंवा त्याची कारणं तो लोकांकडनं मागू शकतो. आणि जर समजा तसं जर पटलं की ॲपिलंटची बाजू खरी आहे तर तो पब्लिक सर्वंटला ऑर्डर देऊ शकतो की त्याला ज्या सर्व्हिसेस पाहिजेत त्या तू प्रोव्हाइड कर. नंतर पुढचा जो पॉईंट आहे पनिशमेंट, शिक्षा. द सेकंड ॲपिलेट अथॉरिटी कॅन इम्पोज पेनल्टी ऑन द डेझिग्नेटेड ऑफिसर फॉर डेफिशियन्सी ऑफ सर्व्हिसेस. म्हणजे जर समजा सेकंड ॲपिलेट अथॉरिटी त्यांना पेनल्टी लावू शकतो, फाईन भरायला लावू शकतो की जर समजा की त्या ज्या पर्टिक्युलर सर्व्हिस आहेत पर्टिक्युलर टाईम लिमिटमध्ये जर नाही दिल्या तर ते 500पासून 1000पर्यंत त्यांना हे पेनल्टी लावू शकतो. नंतर पुढचा पॉईंट आहे कॉम्पन्सेशन, म्हणजे त्यांना नुकसान भरपाई मिळते. द ॲप्लिकंट मे बी कॉम्पन्सेटेड आउट ऑफ पेनल्टी इम्पोज ऑन द ऑफिसर, म्हणजे त्याला त्या पेनल्टीतनं नुकसान भरपाई मिळते. द ॲपिलेट अथॉरिटी हॅव बीन ग्रँटेड सर्टन पॉवर्स ऑफ सिव्हिल कोर्ट, त्याला काही सिव्हिल कोर्टच्या पॉवर आहेत. वाईल ट्राईंग अ सूट
अंडर कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, म्हणजे हा जो कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर आहे त्याच्या अंडर त्या ॲपिलेट अथॉरिटीला राईट्स दिलेले आहेत की लाईक प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट, इश्युअन्स ऑफ समॉन टू द डेझिग्नेट ऑफिसर्स अँड ॲपिलेट्स, म्हणजे काही जे डॉक्युमेंट्स असतात या ॲथॉरिटीज कडे सादर करण्याचे राईट्स त्यांना दिलेले आहेत. नंतर पुढचा जो पॉईंट आहे द RTS ॲक्ट इन महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रात तो कशाप्रकारे काम करतो आहे. RTS ॲक्ट, महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑन 14 जुलै 2015 पास्ड द महाराष्ट्र गॅरंटी ऑफ पब्लिक सर्व्हिस बिल 2015, म्हणजे हे जे महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे त्यांनी 14 जुलै 2015ला हे एक बिल पास केलं. द स्टेट गव्हर्नमेंट हॅज इनिशिएटेड इम्प्लिमेंटिंग ऑफ राईट टू सर्व्हिसेस ॲक्ट under which 379 services including 21 government department have been brought into its purview, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटनी हा ॲक्टचं जे इम्प्लिमेंटेशन केलं त्याच्यात 379 टोटल सर्व्हिसेस होत्या आणि 21 गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस त्याच्यात इन्क्लूड होत्या. दो मोस्ट ऑफ द फीचर्स ऑफ महाराष्ट्र RTS ॲक्ट are similar to that of other states. There are two features that needed a special mention, म्हणजे बहुतेक सगळ्या सर्व्हिसेस सारख्याच आहेत, पण दोन गोष्टींना आपण प्रामुख लक्ष दिलं पाहिजे. पहिली म्हणजे एस्टॅब्लिशमेंट ऑफ RTS कमिशन, तर त्यांनी RTSचं एक कमिशन एस्टॅब्लिश केलेलं आहे. ॲज पार्ट ऑफ 3 टायर ॲफिलेट अथॉरिटी देर विल बी अ राईट टू सर्व्हिस कमिशन, म्हणजे इकडे कसं आहे की त्या लोकांना एक कमिशन अपॉइंट करण्याचा एक राईट प्रदान करण्यात आलेला आहे. इट विल बी हेडेड बाय रिटायर्ड सिव्हिल सर्वंट ऑर अ प्रॉमिनंट पर्सनॅलिटी फ्रॉम सेक्टर्स अदर दॅन पॉलिटिक्स, म्हणजे हा जो माणूस असेल तो रिटायर्ड झालेला गव्हर्नमेंट सर्वंट असेल पण तो पॉलिटिकली इन्फ्लुएन्स नसेल, पॉलिटिकल त्याचं बॅकग्राऊंड नसेल, अशा माणसाला आपण RTS कमिशन म्हणून अपॉइंट करू शकतो. द RTS कमिशन विल बी ॲटॉनॉमस बॉडी comprising of chief commissioner and division level commissioners appointed by the governor similar to information commissioner, म्हणजे इकडे कसं असतं की त्याच्यात एक चीफ कमिशनर असतो, त्याच्यात अंडर डिव्हिजनल लेवल कमिशनर असतो आणि त्याच्या मग खाली इन्फॉर्मेशन कमिशनर असतो, अशी ती 3 टायर अथॉरिटी असते त्यांची. इट प्रोव्हाइड्स फॉर कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्टेट पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी कमिटी टू बी हेडेड बाय Chief Secretary to recommend step to be taken by public authorities for effective delivery of notified services, म्हणजे ते कॉन्स्टिट्यूशनला एक प्रोव्हाइड करतं स्टेट पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी कमिटी, जी त्याचा जो हेड असतो तो चीफ सेक्रेटरी असतो आणि त्याच्यात कसं पब्लिक अथॉरिटीजना ती पावलं घ्यावी लागतात त्या सर्व्हिस देण्यासाठी. नंतर पुढचा जो पॉईंट आहे यूज ऑफ इंटरनेट अँड मोबाईल टेक्नॉलॉजी. तर आत्ताच्या नवीन युगात आपल्याला माहिती आहे की आपण इंटरनेट आणि मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करतो. तर इकडे महाराष्ट्र स्टेट पण त्याच्या मागे राहिलेला नाही आहे. तर चीफ मिनिस्टर मिस्टर देवेंद्र फडणवीस, म्हणजे त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे चीफ मिनिस्टर होते, हॅड अनाऊन्स द सर्व्हिस विल बी प्रोव्हाइडेड इलेक्ट्रॉनिकली अँड विल बी ब्रॉट ऑन ई प्लॅटफॉर्म, म्हणजे की ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत या तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जाणार आणि जो प्लॅटफॉर्म असेल ते ई प्लॅटफॉर्म म्हणून तो बनवला जाईल. त्याच्यानंतर सो द स्टेट गव्हर्नमेंट इज फोकसिंग ऑन एनेबलिंग पीपल ऑफ गेटिंग सर्व्हिसेस ऑनलाईन, म्हणजे आता स्टेट गव्हर्नमेंट जास्तीत जास्त काय करतो आहे, लोकांना प्रवृत्त करतो आहे की तुम्ही त्या सर्व्हिसेस त्या तुम्ही ऑनलाईन त्याचा लाभ घ्या. इट वॉज ऑल्सो प्लॅनिंग टू इंट्रोड्यूस अ मोबाईल ॲप फॉर राईट टू सर्व्हिस इन मल्टिपल लँग्वेज, म्हणजे पुढे असंही त्यांनी ठरवलं की एक मोबाईल लँग्वेज सगळ्या भाषांमध्ये उपलब्ध करून द्यावं, हे त्याचं प्लॅनिंग होतं. ठीक आहे, तर हा चॅप्टर आपला झाला. आता आपण पुढचा चॅप्टर करूया. ॲक्च्युली हा मॉड्यूलच संपलेला आहे. आता दुसरा मॉड्यूल आपण चालू करतो आहे, मॉड्यूल 2 इकोलॉजी. तर इकोलॉजीमध्ये पहिला जो चॅप्टर आहे अंडरस्टँडिंग ॲप्रोचेस टू इकोलॉजी, म्हणजे नेमकं इकोलॉजीमध्ये आपल्याला शिकायचं काय. पहिलं इंट्रोडक्शन घेऊया. इकॉलॉजी इज द सायन्स दॅट डील्स विथ द वे हाऊ द लिव्हिंग थिंग्स रिलेट टू वन अनदर ॲज वेल ॲज टू द एन्व्हायरमेंट वेअर दे लिव्ह. म्हणजे इकडे काय केलं जातं, आपण एकमेकांबरोबर कशा प्रकारे व्यवहार केला जातो, कशा प्रकारे जगतो आणि आपलं नातं
एखाद्या आपल्या एन्व्हायरमेंटशी कसं आहे त्याच्याबद्दलचा हा अभ्यास आहे. द एक्सपर्ट ऑन इकॉलॉजी आर कॉल्ड इकॉलॉजिस्ट. म्हणजे जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांना आपण काय म्हणतो, इकॉलॉजिस्ट म्हणतो. जसं इकॉनॉमिक्सचे इकॉनॉमिक्स म्हणतो तसं इकॉलॉजीचे त्याला इकॉलॉजिस्ट आपण म्हणतो. इकॉलॉजिस्ट ब्रिंग द इन्फॉर्मेशन अँड स्किल्स ऑन द डिफरंट फील्ड्स अँड सायन्स such as chemistry, physics and other to bear on the study of the ecosystem. म्हणजे याच्यात काय होतं की वेगवेगळ्या फील्डमधले एक्सपर्ट लोक असतात, जसं केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, आणि ते काय करतात, सगळे एकत्र येऊन इकोसिस्टीमचा अभ्यास करतात. इकोसिस्टम इज रेफर्ड टू अ कम्युनिटी वेअर लिव्हिंग थिंग्स डिपेंड ऑन इच अदर. तर नेमकी इकोसिस्टीम काय की आपण एकमेकांवरती अवलंबून असतो. अँड ऑन द एन्व्हायरमेंट ॲस्पेक्ट इन ऑर्डर टू सर्वाईव्ह. म्हणजे आपल्याला जर समजा जगायचं आहे तर आपल्याला दुसऱ्यांवरती अवलंबून राहावं लागतं. इन इकोसिस्टम वी हॅव बायोटिक अँड अबायोटिक ॲस्पेक्ट. म्हणजे दोन प्रकारचे गोष्टी आहेत, बाबी आहेत त्याच्यात. एक म्हणजे बायोटिक ॲस्पेक्ट, दुसरं म्हणजे अबायोटिक ॲस्पेक्ट. तर बायोटिक ॲस्पेक्ट म्हणजे जे जगणारी लोकं आहेत. द बायोटिक ॲस्पेक्ट इन्क्लूड्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सच ॲज डिफरंट स्पेसीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल. म्हणजे ज्याच्यात कसं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, प्राणी हे बायोटिक ॲस्पेक्टमध्ये येतात. अबायोटिकमध्ये जे नॉन लिव्हिंग आपण म्हणतो इन्क्लूड्स प्रॉपर्टीज ऑफ दिस प्लेसेस वेअर जर लिव्हिंग ऑर्गनायझेशन लिव्ह. म्हणजे जिकडे जिकडे हे लोक राहतात, तसं पाणी आहे किंवा सॉईल आहे, माती आहे, एअर, सनलाईट, विच द ऑर्गनायझेशन लिव्ह डिपेंड ऑन इन ऑर्डर फॉर देम टू सर्वाईव्ह. म्हणजे ज्या गोष्टी त्यांना सर्वाईव्ह व्हायला लागतात ते अबायोटिक कंपोनंट्स आहेत. द इकॉलॉजिस्ट वर्क ऑन डिफरंट फील्ड्स ऑफ एन्व्हायरमेंट सच ॲज लँड, सी, फ्रेश वॉटर अँड अदर्स. तर ते वेगवेगळ्या कंपोनंट्सवरती काम करतात, जसं लँड आहे, सी आहे, फ्रेश वॉटर आणि अदर्स. दे मे फोकस ऑन द स्टडी ऑन हाऊ ऑर्गॅनिझम्स रिलेट टू देअर कम्युनिटी or they might focus on the interaction within a given ecosystem. म्हणजे त्यांचा अभ्यास कसा असतो की ते कम्युनिटीमध्ये कसा त्यांचा व्यवहार असतो आणि इकोसिस्टीमची त्यांची कशी इंटरॅक्शन असते त्याच्याबद्दल त्यांचा अभ्यास असतो. इकॉलॉजिस्ट ऑल्सो वर्क ॲट डिफरंट लेवल्स सच ॲज कम्युनिटी लेवल, पॉप्युलेशन लेवल अँड बायोम लेवल. तर या वेगवेगळ्या लेवलचा मध्ये ते काम करतात. ॲट द कम्युनिटी लेवल इकॉलॉजिस्ट मे वर्क ऑन एन्व्हायरमेंट सच ॲज फॉरेस्ट. म्हणजे कम्युनिटी लेवलमध्ये एक पर्टिक्युलर जो विभाग आहे, जसं फॉरेस्ट आहे, त्या फॉरेस्टवरती ते काम करतात. पुढचं जे आहे ॲट पॉप्युलेशन लेवल. पॉप्युलेशन लेवलमध्ये काय करतात, इकॉलॉजिस्ट मे इन्व्हेस्टिगेट ऑन वर्क ऑन द पॉप्युलेशन ट्रेंड्स ऑफ इनहॅबिटन्स इन्क्लुडिंग द फॅक्टर दॅट अफेक्ट्स द इन्क्रीज ऑर डिक्रीज ऑफ देअर पॉप्युलेशन. म्हणजे पॉप्युलेशन लेवलला काय करतात, कोणत्या घटकमुळे पॉप्युलेशन वाढते किंवा कमी होते या घटकांचा ते अभ्यास करतात. नंतर पुढचं आहे बायोम लेवल. ॲट बायोम लेवल इकॉलॉजिस्ट मे कंडक्ट स्टडी इन रिलेशन विथ द कॅटेगरीज ऑफ इकोसिस्टम विथ सिमिलर व्हेजिटेशन अँड क्लायमेट. म्हणजे कोणत्या ठिकाणी सारखं वातावरण आणि राहणीमान आहे इकडे त्याचा ते अभ्यास करतात. अमंग दीज बायोम्स आर द ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, टेम्परेट फॉरेस्ट, डेझर्ट्स, टुंड्रा अँड अदर्स. तर बायोमर्समध्ये काय काय असतात, जे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहेत, नंतर टेम्परेट फॉरेस्ट आहेत, डेझर्ट्स आहेत, टुंड्रा अँड अदर्स, तर यांचा अभ्यास केला जातो. नंतर आता वेगवेगळे जे घटक आहेत इकॉलॉजीचे ते आपण समजून घेऊया. तर पहिलं आहे अँथ्रोपोसेंट्रिझम, नंतर बायोसेंट्रिझम, इकोसेंट्रिझम. आता याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. इको फेमिनिझम, डीप इकॉलॉजी, आणि हा पॉईंट मला वाटतं रिपीट झाला आहे. ठीक आहे, पहिलं आपण बघूया अँथ्रोपोसेंट्रिझम. आता याचा अर्थ काय होतो, सिम्पली प्लेसेस ह्युमन्स ॲट द सेंटर ऑफ द युनिवर्स. द ह्युमन रेस विल ऑलवेज बी इट्स ओन प्रायमरी कन्सर्न. आता इथे काय केलं जातं की आपण काय करतो, लेक्चर. तर इकडे कसं आहे की जे मानव जाती आहे, ह्युमन बिंग्स आहेत, तर त्यांना आपण काय करतो, मध्यभागी ठेवतो आणि ह्याच्यात कसं आहे की त्यांनाच केंद्र म्हणून मानलं जातं. इट हॅज बिकम कस्टमरी इन वेस्टर्न ट्रेडिशन टू कन्सिडर ओनली आवर स्पेसिस वाईल कन्सिडरिंग द एन्व्हायरमेंट एथिक्स ऑफ अ सिच्युएशन. म्हणजे कसं आहे की वेस्टर्न ट्रेडिशन अशी आहे की आपण फक्त मानव जे आहे, मानव जी स्पेसी आहे, तर त्यालाच आपण
मध्यभागी ठेवून ती सिच्युएशन आपण हँडल करतो. देअरफॉर एव्हरीथिंग एल्स इन एक्झिस्टन्स शुड बी इव्हॅल्युएटेड इन टर्म्स ऑफ युटिलिटी फॉर अस, दस कमिटिंग स्पेसिझम. म्हणजे तिकडे कोणत्या गोष्टीकडे भर दिला पाहिजे की कुठल्याही एखाद्या गोष्टीचा वापर कशा प्रकारे करावा किंवा त्याचा गोष्टीचा उपयोग कशा प्रकारे करून घ्यावा याच्याकडे होतो. ऑल एन्व्हायरमेंट स्टडीज शुड इन्क्लूड अँड असेसमेंट टू द इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ द ह्युमन बिंग्स. म्हणजे ज्या कुठल्या एन्व्हायरमेंटची स्टडीज होतात तर त्याच्यात कसं आहे की ह्युमन बिंग्सची जी इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे त्याच्याकडे त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. विथ anthropocentric theories do not allow for is the fact that a system of ethics formulated from a human perspective may be entirely accurate. Humans are not necessarily the center of reality. म्हणजे असं असू शकतं की फक्त ह्युमननाच कन्सिडर करून आपल्याला एखाद्या निष्कर्षापर्यंत पोचता येईल. द फिलॉसॉफर बरुच स्पिनोझा आर्ग्यूड दॅट वी टेंड टू ॲसेस देम रॉंगली इन टर्म्स ऑफ युजफुलनेस टू अस. म्हणजे आपण कसं आहे की त्यांच्याकडनं जो खरा उपयोग आपण करून घेणार आहोत तर त्या गोष्टीकडे बघितलं जात नाही असं या फिलॉसॉफरचं म्हणणं आहे. लाईकवाईज इट इज पॉसिबल दॅट अ ह्युमन सेंटर्ड ऑर अर्थ्रोपोसेंट्रिक ऑर अँड्रोसेंट्रिक ethic is not an accurate depiction of reality, and there is a bigger picture that we may or may not be able to understand from the human perspective. म्हणजे आपल्याला एखादं मोठ्या चित्राची जाणीव होऊ शकते आणि ते कसं आहे ह्युमन पर्स्पेक्टिव्ह म्हणजे मानवच्या दृष्टिकोनातनं कसा त्याचा उपयोग करून घेता येईल हे आपल्याला कळत नाही. पीटर वार्डी डिस्टिंग्विश बिटवीन टू टाईप ऑफ अँथ्रोपोसेंट्रिझम. तर त्यांनी हे डिस्टिंग्विश केलेलं आहे. अ स्ट्रॉंग थेसिस अँथ्रोपोसेंट्रिझम ethic argues that humans are the center of reality and it is right for them to do so. तर एक स्ट्रॉंग थेसिस म्हणजे स्ट्रॉंग त्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्याच्यात असं आर्ग्यू केलं जातं की जे मानव आहेत ह्युमन बिंग्स तर ते मध्यभागी आहेत याच्या आणि त्यांना त्या प्रकारचे हक्क प्राप्त झालेले आहेत. अ वीक अँथ्रोपोसेंट्रिझम हावेवर आर्ग्यूज दॅट रियालिटी कॅन बी इंटरप्रिटेड फ्रॉम अ ह्युमन पॉईंट ऑफ व्ह्यू. Thus human have to be center of reality as they see it. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की आपण सगळ्या गोष्टी अचीव करू शकलो आहे म्हणून ते आपण सेंटरला आहोत. नंतर अनदर पॉईंट ऑफ व्ह्यू हॅज बीन डेव्हलप बाय ब्रायन नॉर्टन who has become one of the essential actors of environment ethics through launching of what has become one of the dominant traits environmental pragmatism. म्हणजे जे जे व्ह्यूज आपण अभ्यास करतो त्याच्यात ब्रायन नॉर्टनचा जो व्ह्यू आहे की आपण काय करतो आहे की जे ट्रेंड्स चालू आहेत त्यांना आपण फॉलो करतो. एन्व्हायरमेंटल प्रॅग्मॅटिझम रिफ्युजेस टू टेक अ स्टॅन्स इन द डिस्प्यूट बिटवीन डिफेंडर्स ऑफ अँथ्रोपोसेंट्रिक एथिक्स अँड द सपोर्टर ऑफ नॉन अँथ्रोपोसेंट्रिक एथिक्स. तर इकडे वाद कसा होतो की जे लोक जे अँथ्रोपोसेंट्रिक एथिक आहेत त्याच्या विरुद्ध आहेत आणि जे लोक त्याला सपोर्ट करतात त्याच्या विरुद्ध वाद आहे. इन्स्टेड नॉर्टन प्रेफर्स टू डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रॉंग अँथ्रोपोसेंट्रिझम अँड वीक ऑर एक्सटेंडेड अँथ्रोपोसेंट्रिझम अँड डेव्हलप द आयडिया दॅट ओनली द लॅटर इज कॅपेबल ऑफ नॉट टू अंडर एस्टिमेटिंग द डायव्हर्सिटी ऑफ instrumental values that humans may derive from the natural world. तर इकडे काय की नॉर्टर आहे तर तो काय म्हणतो की डिस्टिंग्विश आपल्याला करायला पाहिजे की ज्याच्यामुळे काय होतं की आपण जे काय अंडर एस्टिमेशन केलेलं आहे ते आपलं क्लिअर होऊ शकतं. नंतर पुढचा प्रकार आहे बायोसेंट्रिझम. आता बायोसेंट्रिझम म्हणजे नेमकं काय इज स्ट्रॉंगली असोसिएटेड with the work of philosopher Paul Taylor, especially his book Respect for Nature, a theory of environmental ethics. म्हणजे ह्याचं जे टर्म आहे हे पॉल टेलरचं बुक आहे पुस्तक आहे त्याचं रिस्पेक्ट फॉर नेचर याच्यावरनं हा कॉन्सेप्ट घेतला गेलेला आहे. बायोसेंट्रिझम त्याच्यात ग्रीकमध्ये
बायो म्हणजे लाईफ आणि केंट्रॉन म्हणजे सेंटर. तर आपल्याला काय करायचं आहे, लाईफला सेंटर म्हणून मानायचं आहे. मागच्या याच्यात कसं तो ह्युमनला सेंटर म्हणून मानलं होतं, इथे लाईफला सेंटर म्हणून मानायचं आहे. इन पॉलिटिकल अँड इकॉलॉजिकल सेन्स इट इज अन एथिकल पॉईंट ऑफ व्ह्यू विच एक्सटेंड्स इनहेरिटंट व्हॅल्यू टू नॉन ह्युमन स्पेसिस, इकोसिस्टम अँड प्रोसेस इन नेचर रिगार्डलेस ऑफ दर सेंटेन्स. म्हणजे यांच्यामध्ये काय की आपण काय करतो की साधारण जरूरतपेक्षा जास्त नॉन ह्युमन स्पेसिसना आपण लक्ष देतो. इट स्टँड्स इन कॉन्ट्रास्ट ऑफ अँथ्रोपोसेंट्रिझम विच सेंटर्स ऑन द व्हॅल्यूज ऑफ ह्युमन्स. म्हणजे इकडे कसं आहे, हे यांच्या विरुद्ध आहे की आपण काय करतो, एक ह्युमन्स लोकांना जी व्हॅल्यू दिली जाते ती इकडे दिली जात नाही. नंतर पुढचा जो पॉईंट आहे डेफिनिशन, बायोसेंट्रिझम स्टेट्स दॅट नेचर डज नॉट एक्झिस्ट सिम्पली टू बी यूज ऑर कन्झ्युम बाय ह्युमन्स, but that humans are simply one species among many, and because we are part of an ecosystem, any action which negatively affect the living system of which we are part adversely affects us as well, whether or not we maintain a biocentric worldview. म्हणजे यांच्यानुसार काय की जरी ह्युमन्स लोकांनी भरपूर गोष्टी त्यांनी आत्मसात जरी केल्या असल्या तरी ते पूर्ण जग नाही आहे ह्युमन बिंग्समध्ये, तर ती एखादी एक स्पेसी आहे जसे बाकीचे आहेत. कारण आपण कसं इकोसिस्टमचा पार्ट आहोत, तर इकोसिस्टममध्ये काही जरी फरक पडला तरी आपल्यावरती त्याचा प्रभाव होऊ शकतो, आयदर पॉझिटिव्हली होऊ शकतो किंवा ॲडव्हर्सली होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे कसं आहे की आपल्याला हे जे बायोसेंट्रिक व्ह्यू आहे त्याचा आपल्याला अभ्यास करून त्याच्यावरती आपल्याला काम करायला पाहिजे. Biocentrists believe that all species have inherent value and the human is not superior in a moral of ethical sense. म्हणजे प्रत्येक स्पेसीला, प्रत्येक जे स्पेसी आहे त्याला इक्वल व्हॅल्यू आहे आणि जे आपण मानव आहोत ते सुपिरियर नाही आहेत. जर समजा एथिक्स वापरलं तर मानव सुपिरियर नाही आहेत. पॉल टेलर, वन ऑफ द मेजर अर्ली प्रपोनंट्स ऑफ बायोसिस्टम, maintains that biocentrism is an attitude of respect for failure, whereby one attempts to make an effort. म्हणजे तिकडे कसं आहे की पॉल टेलरच्या म्हणण्यानुसार की आपण काय करतो, जे काय फेलियर आहे त्याच्यावरनं खरं शिकलं पाहिजे, त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे. आपण एखादी गोष्ट जर फेलियर होतो, अयशस्वी होतो, तर त्याला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. आणि वेअर बाय वन अटेम्प्ट्स टू मेक ॲन एफर्ट्स, त्याच्यानंतर आपण नवीन एफर्ट्स आपले चालू ठेवले पाहिजे. टू लिव्ह वन्स लाईफ इन द वे दॅट रिस्पेक्ट द वेलफेअर अँड इनहेरिटंट वर्ल्ड ऑफ ऑल लिव्हिंग क्रिएचर्स. टेलर स्टेज दॅट, म्हणजे सगळ्यांनी रिस्पेक्टने जगावं. त्याच्यासाठी टेलर असं म्हणतो की ह्युमन्स आर मेंबर्स ऑफ कम्युनिटी ऑफ लाईफ अलॉंग विथ ऑल स्पेसिस अँड ऑन इक्वल टर्म्स. म्हणजे जे ह्युमन आहेत ते पण कम्युनिटीचे मेंबर्स आहेत आणि बाकीच्या स्पेसिस बरोबर त्यांना पण इक्वली जगण्याचा राईट आहे. द कम्युनिटी कन्सिस्ट ऑफ अ सिस्टम ऑफ interdependence between all members both physically and terms of relations with other species. म्हणजे कम्युनिटीमध्ये सगळ्या प्रकारचे मेंबर्स आहेत आणि ते एकमेकांशी फिजिकली अटॅच्ड आहेत. एव्हरी ऑर्गॅनिझम इज अ टिओलॉजिकल सेंटर ऑफ लाईफ. तर प्रत्येक ऑर्गॅनायझेशन एक सेंटर आहे लाईफमधला. दॅट इज ईच ऑर्गॅनिझम हॅज अ पर्पज अँड अ रिझन फॉर बिंग विच इज इनहेरेंटली गुड ऑर व्हॅल्युएबल. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझमला काहीतरी ते आहेत, अस्तित्व आहे त्यांचं, त्यांच्या अस्तित्वाला काहीतरी ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यामुळे, आणि तो जो ऑब्जेक्ट आहे तो खूप चांगला आहे, त्याला व्हॅल्यू आहे. ह्युमन्स आर नॉट इनहेरिटन्स सुपिरियर टू अदर स्पेसिस. म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा सुपिरियर नाही आहोत. ॲडव्हान्सेस ऑफ बायोसेंट्रिझम आर लायकली टू प्रमोट प्रिझर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, ॲनिमल राईट्स अँड एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. म्हणजे याच्यामुळे काय होतं की बायोडायव्हर्सिटी, ॲनिमल राईट्स आणि एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन याचं काय होतं, प्रमोशन होतं. या गोष्टींचा आपल्याकडे सगळीकडे वापर झालेला दिसतो. द टर्म हॅज बीन यूज बाय दोज ॲडव्होकेटिंग लेफ्ट बायोसेंट्रिझम कंबायनिंग डीप इकॉलॉजी विथ अन अँटी इंडस्ट्रियल अँड अँटी कॅपिटलिस्ट पोझिशन. म्हणजे
जे लोक हे कन्सिडर करत नाहीत तर त्यांना आपण अँटी इंडस्ट्रीयल अँटी कॅपिटली पोझिशनमध्ये आहेत असं मानलं जातं. नंतर पुढचा जो पॉईंट आहे इकोसेंट्रिझम. इकोसेंट्रिझम इज टर्म यूज इन इकॉलॉजिकल पॉलिटिकल फिलॉसॉफी टू डेव्हलप अ नेचर सेंटर्ड ॲज अपोज टू ह्युमन सेंटर सिस्टीम ऑफ व्हॅल्यूज. म्हणजे ही जी आहे ती एक फिलॉसॉफी आहे आणि त्या फिलॉसॉफीला आपण नेचरला सेंटरच्या ठिकाणी मानतो. The justification for ecocentrism usually consists in an ontological belief and subsequent ethical claim. म्हणजे याचे जे जस्टिफिकेशन आहे की त्याच्यावरती विश्वास आणि एथिकल व्हॅल्यूज त्याला प्राप्त झाली आहे याची जाणीव हे आहे. द ऑन्टॉलॉजिकल बिलीफ डिनाईज दॅट देर आर एनी एक्झिस्टिंग डिव्हिजन्स बिटवीन ह्युमन अँड नॉन ह्युमन नेचर sufficient to claim that humans are either the sole bearer and intrinsic value or possess greater intrinsic value than non-human nature. म्हणजे याचं जर समजा आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की जे ह्युमन बिंग्स आहेत तर ते फक्त एकटे जे काय गोष्टी आहेत त्या आत्मसात करतात किंवा त्यांना जास्त व्हॅल्यू देण्यात आलेली आहे. Thus the subsequent ethical claim is for an equality of intrinsic value among human and non-human. म्हणजे त्याच्या पुढचा जो क्लेम आहे तर त्याच्यानुसार काय आहे की आपण एक व्हॅल्यू ह्युमन आणि नॉन ह्युमन नेचरला देण्यात येणार आहे. नंतर पुढचा जो पॉईंट आहे ओरिजिन ऑफ द टर्म, म्हणजे कुठनं याची उगम झाला. द इकोसेंट्रिक वॉज कन्सिव्ड बाय ॲल्डो लिओपॉल्ड and recognize that all species including human are the product of long evolutionary process and interrelated in their life process. म्हणजे प्रत्येक स्पेसिस जी जन्माला येते ती एक खूप मोठी इव्होल्युशन असते आणि त्या प्रोसेसमध्ये ती स्पेसी जन्माला येते. हिज आयडिया ऑफ द लँड एथिक अँड गुड एन्व्हायरमेंट सिस्टम आर अ की एलिमेंट ऑफ हिज फिलॉसॉफी. तर त्याची जी आयडिया आहे लँड एथिकची आणि गुड एन्व्हायरमेंट मॅसेजची ती एक चांगला घटक आहे फिलॉसॉफीचा. द इकोसेंट्रिझम फोकस ऑन द बायोटिक कमिटी ॲज अ होल अँड स्ट्राईव्स टू मेंटेन इकोसिस्टम कंपोजिशन अँड इकोलॉजिकल प्रोसेस. म्हणजे इथे काय केलं जातं की आपण बायोटिक कम्युनिटीकडे फोकस करतो आणि त्याच्यात कसं आहे आपल्याला इकोसिस्टम कंपोजिशन आणि इकोलॉजिकल प्रोसेस याच्यात स्थैर्य ठेवायचं आहे असं आहे. The term also finds expression in the first principle of the deep ecology movement as formulated by Anne Neath, which points out anthropocentrism, which consider humans at the center of the universe and the pinnacle of all creation, is difficult opponent for ecocentrism. तर आता इथे कसं आहे की त्याचं जे फर्स्ट प्रिन्सिपल आहे ते ॲर्निसने दिलेलं आहे. तर त्यांच्यानुसार काय अँथ्रोपोसेसिझम आहे ते ह्युमन व्हॅल्यूज कन्सिडर करतात आणि ते एक केंद्रबिंदू आहे ज्या काय अपोनेंट क्रिएट झालेले आहेत इकोसेंट्रिझमचे त्याचा. नंतर पुढचा पॉईंट आहे रिलेशन्स टू अदर फिलॉसॉफीज. आता त्याचं रिलेशन काय बाकीच्या फिलॉसॉफीबद्दल. पहिलं जे आहे अँथ्रोपोसेंट्रिझम. Ecocentrism is the take by its proponents to constitute a radical change to long-standing and deeply rooted anthropocentric attitude in Western culture, science and politics. तर आता इथे काय झालेलं आहे की याच्यामुळे खूप महत्त्वाचे चेंजेस होत गेलेले आहे वेस्टर्न कल्चर, सायन्स आणि पॉलिटिक्सबद्दल. Anthropocentism is alleged to leave the case for the protection of non-human nature of subject of the demands of human unity and thus never more than the contingent on the demands of human welfare. तर इकडे काय झालेलं आहे की आपण जे नॉन ह्युमन नेचरचे लोक आहेत त्यांना आपण प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि त्यांच्या ज्या डिमांड्स आहेत या बदलण्याची शक्यता आहे. अँड इकोसेंट्रिक एथिक बाय कॉन्ट्रास्ट इज बिलीव्ड टू बी नेसेसरी in order to develop a non-contingent basis for protecting the natural world.
तर इकडे काय म्हटलं आहे की इकोसेंट्रिक एथिक जे आहे तर आपल्याला कसं आहे ज्या गोष्टी कॉन्टिजंट नाही आहेत, कॉन्टिजंट म्हणजे काय, एखाद्या गोष्ट झाल्यानंतर आपल्याला पे करायला लागतात, हे नॉन कॉन्टिजंट आहे म्हणजे होणारच आहे फॉर प्रोटेक्टिंग द नॅचरल वर्ल्ड. तर कसं आहे नैसर्गिक वर्ल्डला प्रोटेक्शन करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे क्रिटिक्स, तर ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. तर आपलं लेक्चर संपलं. सगळ्यांना थँक्यू.